परिणय फुके. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास 100 ते 150 राईस मिल जे धानाचे भरडाईचं काम करतात, जे या स्पीडीएस स्कीम मध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे. या संदर्भात या लक्षवेधीमध्ये फक्त 7 राईस मिलचा नावाचा उल्लेख आहे. माहेश्री राईस इंडस्ट्री असणार, माहेश्री फूड इंडस्ट्री असणार, माहेश्री ॲग्रो इंडस्ट्री असणार किंवा महालक्ष्मी इंडस्ट्री असणार. या संदर्भात या राईस मिलच्या संदर्भात याचं जाणीवपूर्वक या काही निवडक राईस मिलरचं नाव घेण्यात आलं, हे खरे आहे का? दुसरं, अनियमितता व काळा बाजारचा उल्लेख या लक्षवेधीत केलाय, पण माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरात त्या प्रकारचं या माहेश्री राईस मिलनी किंवा या 2-3 राईस मिल ज्यांचे मी नाव उल्लेख केले त्यांनी काळा बाजार नाही केली असं या उत्तरामध्ये आलेलं आहे. हे उत्तर बरोबर आहे का? आणि 2022-23 मध्ये या राईस मिल, ज्या माहेश्री राईस मिल्स असणार किंवा महालक्ष्मी राईस मिल, म्हणजे हे जय अंबे आणि सार्थक हे राईस मिल सोडून बाकी ज्या राईस मिलचं नाव याच्यात लिहिलेलं आहे, या राईस मिल्सवरती कमी बँक गॅरंटी दिल्यामुळे, म्हणजे यांनी 7 कोटीच्या बँक गॅरंटी वरती 3 कोटीच्या बँक गॅरंटीवर 7 कोटीच्या धानाची भरडाई केलेली आहे असं यांच्यावर ठपका ठेवला होता. आणि या सगळ्या राईस मिल्सवरती जवळपास 2.67 कोटी रुपयाचं दंड करण्यात आलेला होता. त्या दंडाची रक्कम त्या राईस मिलर्सच्या ट्रान्सपोर्ट बिलमध्ये ऍडजस्ट करण्यात आली आहे. हे खरं आहे काय? या संदर्भातली माहिती मला पाहिजे. 2023 मध्ये तत्कालीन मंत्री त्यांनी या संदर्भात या ज्या काही स्पेसिफिक 3-4 राईस मिलच्या संदर्भात मी सांगतो यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे का? आणि काल या संदर्भातला प्रश्न एलएक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे. त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीचे काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत, जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे. ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे. पण माझी या माध्यमातून माननीय मंत्र्यांना विनंती आहे किंवा प्रश्न आहे की या ज्या ऑडिओ क्लिप की हे एलएक्यू आम्ही लावणार किंवा ब्लॅकमेलिंगचा जो प्रकार झाला किंवा या प्रकारात जे जे ब्लॅकमेलिंग करण्यात आलं, पैशाची मागणी करण्यात आली, या संदर्भात ज्या लोक याच्यात इन्व्हॉल्ड आहे किंवा या लोकांचे, ज्या लोकांचे किंवा स्पेसिफिक काही नेत्यांचे एजंट यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, या सगळ्या एजंटवर आणि त्या नेत्यांवर आपण कारवाई करणार काय? आणि माझा एक प्रश्न असा आहे की कालच्या ऑडिओ क्लिपच देतो ना, ऑडिओ क्लिपची शहानिशा करून, ऑडिओ क्लिपांची काय म्हणतात ते फॉरेन्सिक करून, फॉरेन्सिक जांच करून, त्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या ज्या लोकांचे फोटो आहे ते कोणाकोणाचे एजंट आहेत, त्यांचे फोन कॉलांचे, ते कोणत्या नेत्यासोबत बोलले, कोणत्या नेत्यासोबत बोलले, काय काय संभाषण झाले, किती पैशाची मागणी केली, या सगळ्या ऑडिओ क्लिपची एक पूर्ण सीडीआर तयार करून या सगळ्याची चौकशी करून निश्चितच या लोकांचे, कारण मी नाव घेतलं तर तुमच्यामध्ये एकदम करंट येणार आणि तुम्ही जागेवर उभे होणार, म्हणून मी नाव घेत नाही. पण मला नावही माहिती आहे, ऑडिओ क्लिपही माहिती आहे. अभिजित माझे मित्र आहे, अभिजितजींनी हे केलं आणि अभिजितजींना माहिती आहे काय विषय. आणि नाही अच्छा, काढून टाका ते सभागृह काढून टाका. माणसाने इतकी धमक ठेवावी की सभागृहामध्ये एखादी गोष्ट मांडली तर मग त्याचं नाव घेण्याची ताकद ठेवावी, नाही तर मग नुसतेच काहीतरी आपल्या. अरे पुरावे आहे ना, पुरावे आहे, ऑडिओ क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप आहे. हे मी गृहमंत्र्यांकडे सोबत जे दोषी आहेत अशा पद्धतीच्या लोकांवर सुद्धा मकोका लावला पाहिजे. हा, बिलकुल बिलकुल, निश्चितच याही लोकांवर मकोका आपण लावणार का, हा माझा प्रश्न आहे. आणि माझी या माध्यमातून एक माहिती सुद्धा माननीय मंत्री महोदयांना आहे. काल अजितदादांनी या संदर्भातला जो प्रश्न खालच्या सभागृहात मांडण्यात आला होता, त्यात फार कडक, मंत्री महोदय बोलू नका फोनवर, फार कडक असं त्यामध्ये त्यांनी निर्देश दिले. अजितदादांच्या कडक स्वभावाचा गैरफायदा अनेक नेते याचा करतात आहे. ज्या प्रकारचे काही या सगळ्या प्रश्नांमुळे किंवा या सगळ्याच्यात अजितदादांनी काही राईस मिलवर चुकीची कारवाई करू नये,
त्याही संदर्भात आपण कारवाई करणार काय आणि ही जी मीटिंग होणार आहे याच्यात आम्हालाही बोलवावे ही आमची विनंती आहे. धन्यवाद. मंत्री महोदय. ते महोदय, सन्माननीय सदस्यांनी इथे जी माहिती दिलेली आहे की ह्याच प्रकरणांमध्ये काही ऑडिओ क्लिप्स आहेत, काही व्हिडिओ क्लिप्स आहेत. नक्कीच त्यांनी तर सन्माननीय सभापती महोदयांकडे ते सादर केल्यानंतर पटलावर ठेवल्यानंतर याची माहिती त्यांच्याकडे मी देखील घेईन. परंतु मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, सभापती महोदय, गरीब कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट दर्जाचं जातं आणि ह्या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल. आणि मी अगोदरच म्हटलं आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमधली सखोल चर्चा करण्यासाठी शेवटी ह्याचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही सभागृहामधील ज्या सदस्यांना ह्या विषयाच्या बाबतीमधली जी काही माहिती आहे ती माहिती एकत्रित करण्यासाठी आणि ह्याच्यावरती न्याय देण्याकरता ह्या विषयाची व्याप्ती बघता बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीमध्ये आपल्या देखील तिथे बोलवलं जाईल. भाई जगताप.